लातूरची जी सिद्धेश्वरची यात्रा असते ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष चर्चिली जाते। त्याचं कारण म्हणजे या परिसरातील सगळ्यात मोठी यात्रा आहे। लातूरचं हे ग्रामदैवत आपण ज्याला म्हणतो श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर, तर लातूरच्या परिसरातील सगळेच मंडळी, मग ते राजकीय असो, पॉलिटिकल नॉन पॉलिटिकल, सगळेच लोकांचं एक श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी सगळेजण येत असतात आणि श्रद्धेनं इथं माथा टेकवत असतात। बरेचसे आतापर्यंत लोक येऊन गेलेत। आजसुद्धा या ठिकाणी सायंकाळची जी आरती या ठिकाणी संपन्न झाली त्यामध्ये लातूरचे खासदार डॉक्टर काळगे साहेब यांनी सुद्धा इथं आरती घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्यासोबत इथं आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। सर, कसं वाटलं एकंदरीत आजची ही यात्रा पाहून आपल्याला? ही यात्रा आमच्यासाठी लहानपणापासूनच एक आकर्षणाचं स्थान राहिलेलं आहे आणि प्रत्येक लातूरकरासाठी हे श्रद्धास्थान राहिलेलं आहे। सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानची यात्रा ही प्रत्येक लातूरकराकडनं म्हणजे ज्याच्याकडं म्हणजे सगळेजण ह्याच्यानी बघतात, आतुरतेने वाट बघतात सगळेजण त्याचा म्हणजे आनंद घेण्यासाठी। अशा पद्धतीची ही यात्रा ह्या पंचक्रोशीत आहे आणि सगळेजण भक्तिभावाने येऊन सिद्धेश्वराच्या चरणी म्हणजे नमन करतात, सिद्धेश्वराचे आशीर्वाद मिळावे म्हणून इथं येत असतात। तर आता हे जे ट्रस्ट आहे आणि यांच्या वतीनं जी काही व्यवस्था इथं करण्यात आलेली आहे, तुम्ही आलात आणि पाहिलात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? व्यवस्थित आहे, अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था आणि नियोजन ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी केलं जातं आणि वर्षानुवर्ष एक चांगलं नियोजन ह्या यात्रेचं करण्यामध्ये ट्रस्ट वेल नोन आहे आणि त्यासाठी नक्कीच सगळ्या लातूरकरांना आनंद आहे। आता बऱ्याचदा काय होतं, अशा मोठ्या स्वरूपाचे नियोजन करत असताना काही लोक आरोप वगैरे करतात की इथं बाजारीकरण चालू आहे किंवा असं, या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? आरोपामध्ये तथ्य असेल तर नक्कीच ते कमी व्हायला पाहिजे, पण आरोपामध्ये तथ्य किती ही यंत्रणा बघून घेईल। तर आपण या ठिकाणी चर्चा केली डॉक्टर शिवाजी काळके सरांसोबत आणि त्यांनी इथं आले आणि एकंदरीत या कार्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं की अतिशय सुंदर अशी व्यवस्था इथं मंदिराच्या ट्रस्टने किंवा मॅनेजमेंटने केलेली आहे आणि भाविक अतिशय उत्साहामध्ये दररोज अक्षरशः हजारो आणि लाखोच्या संख्येनं इथं दर्शनाला येत आहेत। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं ही विशेष रिपोर्ट। जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचा या यात्रेविषयीचा अनुभव कसा आहे ते कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।